इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। महालक्ष्मी नगर येथील महालक्ष्मी मंदिराजवळील रेशन दुकानात शिधा वाटप केंद्र क्रमांक 46/1 येथे गणेश उत्सवाच्या निमित्ताने राज्य सरकारकडून वितरित होणारे राशन किट काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे। अंबरनाथ मैत्रिणी औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था मर्यादित संचलित या राशन दुकानातून सोमवारी दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी पहाटेच्या सुमारास 270 लिटर सोयाबीन तेल चोरीने वाहनामधून विक्रीसाठी घेऊन जात असताना गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पकडण्यात आले। सदर कारवाईत दुकानातील कर्मचारी आणि वाहन चालक यांना रंगेहात पकडण्यात आले। त्यानंतर शिधा वाटप अधिकारी पाटसुते आणि खरात यांनी तपासणी केली असता सदरच्या राशन दुकानातून जवळपास 4 लाख रुपयांचे अन्नधान्य अपहार केले असल्याचे निष्पन्न झाले। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संगनमताने राशन साठ्याचा उपहार करणारे संस्था चालक, दुकान कर्मचारी आणि वाहन चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपासाअंती राशन दुकान सील करण्यात आले असून रंगेहात पकडण्यात आलेले कर्मचारी आणि वाहन चालक यांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शेख करीत आहेत। महालक्ष्मी नगर मधील 46 दुकान क्रमांक 1 असं एक दुकान आहे राशनचं, आणि गेल्या अनेक वर्षांपासून तो 3-4 वर्षांपासून अपहार करत होता राशनचा। आणि काल आम्हाला एक गाडी तिथे संशयास्पद दिसली, त्या अनुषंगाने आम्ही तिथलं सापळा रचून थांबलो असता दुकानातली कर्मचारी हा ह्या पाठीमागे असलेल्या गाडीमध्ये जे सरकारतर्फे आनंदाचा शिधा जो किट आता राज्य सरकारतर्फे देण्यात आहे त्यातलं सोयाबीनचं तेल जवळपास तब्बल 270 लिटर तेल जेव्हा निरीक्षकांनी येऊन तपासलं शिधा वाटप अधिकाऱ्यांनी, तेव्हा आम्हाला आढळून आलं आणि ते चोरी करून काळा बाजारात नेत असल्याचा संशय आम्हाला होता। त्या अनुषंगाने आम्ही त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांच्यावरती आज गुन्हा दाखल झाला आहे। आता ही एक कारवाई झाली आहे, परंतु राशनचे अधिकारी आहेत, शिधा वाटप अधिकारी आहेत, हे नेमकं करतात काय? जर अशा प्रकारच्या जर चोऱ्या होत असतील तर ह्यांचं निरीक्षण काय? आमच्या माहितीनुसार आणखी काही गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत की जे शिधा वाटप अधिकारी आहेत ही काहीतरी दुकानदारांसोबत साठवलोटक करून त्यांचे ऑडिट करून देतात, कधी विभागात येऊन चौकशी करत नाही की तुम्हाला शिधा भेटतो की नाही, हे त्यांचं कर्तव्य आहे, पण त्यांचं कर्तव्य पाळत नाही। आम्ही त्यासंबंधित पुढील पाठपुरावा करून अधिकारी जर दोषी असतील तर आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडेही त्यासंबंधी आता उद्यापासूनच आम्ही पत्रव्यवहार करतो।